आणि हा अतिशय असा सुंदर असा शिरा आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी काही खास टिप्स मी देणार आहे। आंबे खायला सुरुवात झाली आहे ना? चला मग आज मनातल्या गोष्टीमध्ये एक आंब्याची डिश आपण बघणार आहोत। आंब्याचा शिरा अर्थात आंबा घालून केलेला शिरा। त्यासाठी मी साहित्य घेतलंय। हा जो लाल कप दिसतोय तो 1 कप भरून मी रवा घेतलेला आहे। त्यानंतर पाऊण कप तूप घेतलेला आहे। शिरा करताना तुपाला अजिबात हयगई करायची नाही। त्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। 1 कप मी साखर घेतलेली आहे। नंतर 1 कप आंब्याचा रस घेतलेला आहे। हा माझा आंब्याचा रस मागच्या वर्षीचा अजून उरलेला आहे, पण आपल्याला हा फ्रेश आंब्याचा रसच वापरायचा आहे। आणि त्यानंतर मी घेतलेली आहे वेलदोड्याची पूड घेतली आहे आणि दूध आणि पाणी एकत्र करून त्याच्यामध्ये केशर घालून मी 1-2 तास आधीच ठेवलेलं होतं आणि ते मी आता घेणार आहे। दूध आणि पाणी घेतल्यामुळे शिरा हा छान मऊ होतो। आधी केशर घातल्यामुळे रंगही चांगला येतो। हा अर्थात इतर वेळी साधा शिरा करताना रंगासाठी उपयोग होतो, पण आत्ता मात्र अतिशय स्वादिष्ट शिरा होण्यासाठी मी हे दूध आणि पाणी एकत्र करून त्याच्यात आधीच केशर घालून ठेवते आणि मग ते उकळून घेते। चला तर मग सुरुवात करूया। पहिल्यांदा मी याच्यामध्ये 1 कप रवा घेते। तो थोडासा आधी आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, त्यामुळे शिरा हलका होतो। थोडा गॅस आता मोठा ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत। हे तूप मी पातळ करून पाऊण कप घेतलेलं आहे आणि आधी पूर्ण सगळं घालायचं नाही। आधी जर कमी वाटलं तर आणखीन घालायचं। आणि आता हा रवा आपण असा छान खमंग भाजून घेणार आहोत। तोपर्यंत इकडे मी दूध आणि पाण्यासाठी पण गॅस लावून घेतलेला आहे। ते आपल्याला उकळत ठेवायचं आहे। आणि आंब्याचा रस मात्र आपल्याला अजिबात म्हणजे ताज्या आंब्याचा रस जेव्हा आपण तेव्हा अजिबात मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची गरज नाही, कारण का ती जी मध्ये त्याची जरी गुठळी थोडीशी आली तरी खूप चवीला छान वाटते, ती खायला खूप छान वाटते। त्यामुळे मिक्सरमध्ये फिरवायची अजिबात गरज नाही। जेव्हा रवा हलका व्हायला लागतो तेव्हा आपल्याला बरोबर तुपाचा अंदाज येतो। मी थोडंसं वगळलेलं आहे, लागलं तर मी नंतर घालणार आहे, पण जनरली तुपाला हायगाई करायची नाही, म्हणजे शिरा खूप खूप सुंदर होतो। माझ्या आईलाही माझ्या हातचा शिरा खूप आवडायचा, त्यामुळे मी नेहमी हा शिरा करायचे। आणि शक्यतो आपल्याला घरचंच तूप वापरायचं आहे, कारण त्यामुळे जास्त चांगला होतो। आणि असा छान असा रवा अगदी छान भाजून आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्याचा वास सुटायला लागला की आपण त्याच्यात आधी आंब्याचा रस घालणार आहे। त्याला काही गरम करायची काही गरज नाही, किंवा आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची गरज नाही, आटवून घ्यायची गरज नाही। आणि जरी आंब्याचा रस आपण पातळ घालणार असू तरी सुद्धा जे दुप्पटचं प्रमाण आहे की एका वाटीला आपण 1 कप पाणी 1 कप दूध ते तसंच ठेवायचं आहे, कारण नाहीतर मग शिरा कोरडा होतो। थोडासा मऊ झाला तरी चालेल, पण कोरडा शिरा अजिबात चांगला लागत नाही। आता रवा चांगला छान फुलायला लागलेला आहे, त्याचा रंगही बदलायला लागलाय। आता हा अतिशय खमंग असा, याला तूपही सुटलेलं आहे, म्हणजे तूप हे पुरेसं आहे त्याला। म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त घातलं तरी पण चालेल। आणि असं मस्त रंग आलाय, खमंग वास सुटलाय आणि तूपही सुटायला लागलंय। रवा आपला भाजून झालेला आहे। आता मी याच्यात गारच का असेना, पण मी म्हणजे फ्रीजमधून मगाशी काढून ठेवलेला होता, पण आपल्याला तो आता मी ह्याच्यामध्ये रस घालणार आहे। त्याचबरोबर इकडं परत मी आता थोडासा गॅस लावते दूध आणि पाण्याला, आणि आता ह्याच्यात मी हा सगळा जो रस आहे हा रस मी घालणार आहे। आता बघा मस्त रंग यायला लागला। आणि आता जरी तो थोडासा पिवळसा रंग वाटला तरी सुद्धा जेव्हा आपण साखर घालू तेव्हा तो त्याचा रंग शिऱ्याचा चढत जातो आणि छान केशरी होऊन जातो। आपल्याला आंबे घेताना क्वालिटीच घ्यायचा आहे, गोड आंबा घ्यायचा आहे हे बघा। आणि मग असं छान हे फिरवून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळं। आत्ताच त्याचा रंग केशरी आलेलाच आहे। आता कोरडा झालेला आहे। आता इकडे दूध पाणी पण उकळलंय, तर ते मी आता ह्याच्यामध्ये घालते।
आणि वास पण इतका मस्त यायला लागलाय, खूप छान वास यायला लागलाय आंब्याचा. म्हणजे मागच्या वर्षीचा खरं म्हणजे हा आंबा आहे, तरी सुद्धा अतिशय मस्त असा रंग आलेला आहे. आता हे दूध पाणी इकडे उकळले तर मी त्याच्यावर ते घालते त्याच्यावरती पूर्ण. थोडंसं फिरवून घेते मी. रवा चांगला फुलून आलेला आहे. गार दूध पाणी घालायचं नाही, उकळतच घालायचं. रवा आपला चांगला भाजलेला असतो, गरम असतो, त्याच्यात गरमच दूध आणि पाणी हे गरमच घालायचं आहे आपल्याला. उरलेलंही दूध पाणी मी घालून टाकते, कारण ह्याला लागतंच ते. आपण किती म्हटलं तरी त्याला भरपूर लागतं, म्हणजे कारण नंतर तो कोरडा होतो, तो आळतो नंतर. त्यामुळं आपल्याला ते अजिबात दूध पाणी कमी करायचं नाही. ते आपल्याला प्रमाणात दुप्पट घालतो ना तेवढंच घालायचं आहे असं मस्त. आणि आता ह्याला थोडंसं मी झाकण ठेवते, म्हणजे रवा अजून फुलून येईल. थोडं ऑलरेडी आलेलाच आहे. 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचंय. आता मिनिटभर झालेला आहे आणि ह्याचा मी झाकण काढलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे, त्याचबरोबर वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्सही याच वेळी घालणार आहे. आणि साखर घातल्यावरती शिऱ्याचा रंग हा चढत जातो. आता चांगला अगदी हळूवार आपण मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यातच आता आपण वेलदोड्याची पूड घालणार आहे. आणि हा कॅमेऱ्यामध्ये थोडासा हा रंग खरं पिवळसर दिसतोय, ऍक्च्युली हा केशरी असा रंग ह्याला आलेला आहे, पूर्ण केशरी रंग आलाय. आताच ड्रायफ्रुट्स आपण घालणार आहे. हे ड्रायफ्रुट्स तुपावरती परतून जरी घातले तरी चालतात. आणि आता ही सगळी साखर मी मिक्स करून घेतली आहे. हा अतिशय सुंदर केशरी असा रंग आलेला आहे. आणि आता ह्याच्यावरती मी 1-2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. आणि खरंच सुंदर रंग आलाय. मी आता दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढीन आणि दाखवेन तुम्हाला. 1-2 मिनिटं झाकण लावून ठेवायचं. पण खरोखर सुरेख असा रंग आलेला आहे. आणि हा अतिशय असा सुंदर असा शिरा आपला तयार झालेला आहे. परत 1 मिनिट मी झाकण ठेवते जरा. आता हा शिरा आपला तयार आहे. अतिशय खरंच सुंदर आणि अगदी हा शाही रंग, रूप, स्वाद आणि चव असा हा आपला शिरा तयार झालेला आहे. आणि हा आपला शाही शिरा तयार, रंग, रूप, स्वाद आणि चव शाही असलेला आपला आंब्याचा शिरा तयार आहे. आणि आता टिप्स.